नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी अटेंडंट या पदाच्या काही जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी उपलब्ध असते. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, ही RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की पदाचे नाव दिलेले आहे ऑफिस अटेंडंट. अटेंडंट म्हणजे एका तऱ्हेने शिपाईच या ठिकाणी होणार आहे. शिपाई म्हणजेच अटेंडंट, अटेंडन्स म्हणजे शिपाई. तर ऑफिस अटेंडंट अशा प्रकारे या ठिकाणी पदाचे नाव दिलेले असून एकूण पदसंख्या दिलेली आहेत 572 अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पदसंख्या दिलेली आहे. ऑफिस अटेंडंट याच्या 572 जागा 572 जागा दिलेल्या असून या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन, शिक्षण, त्याचप्रमाणे फीज वगैरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहताय की क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही या ठिकाणी फक्त 10वी उत्तीर्ण असेल तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट म्हणजे जर का तुम्ही पदवीधर किंवा उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. म्हणजे जर का तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असाल किंवा 10वी 12वी किंवा 12वी नंतर तुम्ही जर का अदर शिक्षण घेतले असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र होत नाही. म्हणजे तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा नाही. फक्त 10वी पास आणि त्यानंतर 11वी किंवा 12वी पण चालणार आहे, परंतु पदवीधर या ठिकाणी चालणार नाही. तुम्ही जर का 12वीपासून तुम्ही शिक्षण सोडून दिलेलं असेल तरच फक्त तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, अदरवाईज अप्लाय करायचा नाही. कारण की त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की फक्त 10वी उत्तीर्ण आणि त्याचप्रमाणे जे पदवीधर आहेत आणि इतर उच्च शिक्षण घेतलेलं आहे ते या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचा नाही. अशा प्रकारे या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेमध्ये मोठी अट दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला PDF पद्धतशीरपणे पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे, अदरवाईज अप्लाय करायचा नाही. त्यानंतर याला वयाची अट सांगितल्याप्रमाणे 18 ते 25 वर्ष आहे. परंतु SC-STला 5 वर्ष सूट आहे आणि OBCला 3 वर्ष. म्हणजे 18, 25 + 5 SCला आणि 25 + 3 OBCला. अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून महत्त्वाचं म्हणजे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत राहणार आहे. त्यानंतर आहे फी स्ट्रक्चर. या ठिकाणी फी जनरल, OBC आणि EWSला ₹450 फी आहे. त्याचप्रमाणे SC-ST आणि हँडिकॅप यांना मात्र फक्त ₹50 या ठिकाणी फी ठेवलेली आहे. म्हणजे जनरल, OBC आणि EWS यांना 450, परंतु SC-ST आणि PWD यांना ₹50 फक्त फी ठेवलेली आहे. त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन. मी सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन फॉर्म असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे सर्व गोष्टी उपलब्ध असते आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना. जर का तुम्ही या सर्व गोष्टीत इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी. समजा तो अशा प्रकारे ही याद दिलेली असून याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 फेब्रुवारी 2026. सायंकाळी तुम्ही 12 वाजेपर्यंत या ठिकाणी अप्लाय करू शकता. म्हणजे 4 तारीख ही लास्ट आहे. त्याचप्रमाणे आणि परीक्षासुद्धा दिलेली आहे. 28 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला या ठिकाणी एक्झाम होण्याची शक्यता आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची जाहिरात दिलेली असून जर का तुम्ही 10वी पास असाल तर या ठिकाणी तुम्ही त्यानंतर ही सदर PDF दिलेली आहे. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला या गोष्टी सर्व उपलब्ध होतील. या ठिकाणी पाहता की मी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंग झालेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची. 15 जानेवारीपासून सुरुवात झालेली असून 4 फेब्रुवारी ही लास्ट तारीख आहे. अशा प्रकारे ही महत्त्वाची PDF दिलेली असून आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आपल्या झोनमध्ये जागा चेक करून घ्यायच्या आहेत.
झोनमध्ये, त्याचप्रमाणे कॅटेगरीमध्ये. या ठिकाणी नेम ऑफ द ऑफिस म्हणे हा पहिला कॉलम आहे. त्यानंतर दुसरा आहे नोटिफाईड व्हॅकन्सीजमध्ये कॅटेगरीचा ऑप्शन आहे. त्यानंतर PWD आणि EW आणि एक्समॅन असे 4-5 कॉलम दिले आहेत. आणि तुम्हाला ज्याही विभागामध्ये फॉर्म भरायचा आहे, तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया जॉब असून कोण्याही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. फॉर एक्झाम्पल अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर हे सर्वच ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना एकाच ठिकाणी अप्लाय करावा लागेल. तुम्ही जर का कास्टमध्ये जागा असतील तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण मुंबईचा या ठिकाणी एक कॉलम पाहूया. मुंबईमध्ये कॅटेगरी SCमध्ये 0 जागा आहेत. त्यानंतर STच्या 11 जागा आहेत आणि 2 वेटिंगवर आहेत. अशा काही कॉलम असेल तो. त्यानंतर तिसरा कॉलम आहे OBCचा. OBCची एक पण जागा नाही आहे. त्यानंतर चौथा कॉलम आहे EWS. EWSच्या मुंबईच्या 3 जागा आहेत मुंबईमध्ये. त्यानंतर पाचवा कॉलम आहे जनरल किंवा UR म्हणजे ओपनचा. तर मुंबईमध्ये ओपनच्या 19 जागा आहेत. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जागेचा किंवा आपल्या कार्डचा कॉलम चेक करायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करसाल त्या ठिकाणी. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर का तुमची कास्टमध्ये जागा नसेल आणि तुम्हाला का मुंबईच या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरू शकता. परंतु तुम्हाला ओपनची फीस या ठिकाणी तुम्हाला पेड करावी लागेल. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची PDF असून मी तुम्हाला महत्त्वाचे आणि चांगल्या प्रकारे मुद्दे सांगितलेले असून तरी पण तुम्हाला काही जर व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.